लक्ष द्या सर्व आदरणीय विद्यार्थी. आता लिहा परीक्षेत एकूण गुणाच्या किमान एक मिनिट फक्त. हां, एका परीक्षेस 1200 मुले 800 मुली बसले. एका परीक्षेस 1200 मुले आणि 800 मुली बसले होते. आणि 800 मुली बसले होते. त्यामध्ये 40% मुले आणि 48% मुली पास झाले. मुली पास झाले. तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? (56.8%). दुसरा ऑप्शन आहे 43.2%. तिसरा ऑप्शन आहे 58.6%. चौथा ऑप्शन आहे 58.6%. 42.3%. कोल्हापूर पोलीस 2024. ओके. सोडवता येईल का? मुली करून उत्तर आलं पाहिजे, अपेक्षित आहे. लक्ष द्या. एका परीक्षेत 1200 मुले बसले होते. मुले किती होते? 1200. मुली किती होत्या? 800. 1200 पैकी किती टक्के मुलं पास झाले? 40%. 40% मुलं पास झाले. म्हणजे एवढे मुलं पास झाले? यस ऑर नो? ओके. तर 40% म्हणजे किती होते? 48 म्हणजे 480 मुले पास झाले. यस ऑर नो? 480 मुले पास झाले. 100. किती टक्के मुली पास झाल्या? 48%.
भागीला 100 कॅन्सल आउट. ओके. आठी 64ची 8चे 6 8 32 ने 6 38 म्हणजे 384 मुली पास झाल्या. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? ओके. तर त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? किती टक्के विद्यार्थी नापास झाले? डन डन. ओके. 1200 मधून 480 का झाले? पास झाले. लक्ष द्या. 1200 मधून 480 पास झाले. नापास किती झाले? 480 मायनस करावं लागेल. नापास किती झाले? नापास किती झाले? किती? 1200 मधून 480 गेले असंच ना? 1200 मधून 480 गेले. किती राहिले? 0 2 5 720 720 मुलं नापास झाले. पास किती झाले? 480. नापास म्हणजे नापास किती झाले? 480. पास किती झाले? 720. डन डन डन. ओके. हे तर 48% मुली नापास झाल्या ना? ओके. तर 800 मधून 384 गेले तर किती राहिले? 384 गेले तर किती राहिले? 800 मधून 384 गेले. 10 मधून 4 गेले 6. 10 मधून 9 गेले 1. 10 मधून 4 गेले 8 मधून 4 गेले 4. 416. यस आर नो? काय झाले? हे नापास होणं आणि हे पास होणं. यस आर नो? नापास. तर आपल्याला कशाची टक्केवारी काढायची आहे? त्या परीक्षेत एकूण किती टक्के विद्यार्थी नापास झाले? नापासची टक्केवारी किती काढायची आहे? यस आर नो? समजलं का? ओके. तर टक्केवारी काढायची आहे. तर टोटल मुलं बसले किती? टोटल विद्यार्थी किती आहे? 2000 आहे. यस आर नो? यस आर नो? ओके. लक्ष द्या. इथं लक्ष द्या थोडंसं. 1200 मुलं आहे, 800 मुली आहे. यस आर नो? 1200 मुलं आणि 800 मुली. तर मुलं किती नापास झाले? 720. 720 आणि मुली किती नापास झाल्या? 416. क्लिअर आहे का नाही आहे? ओके. टोटल विद्यार्थी किती आहे? 2000. यस आर नो? 720 आणि 416 किती होते? हे 6. हे किती होते? 3. हे किती? 7 ने 4 11. 1136 गुणीला 100. एवढे टक्के विद्यार्थी नापास झाले. हे 2 0 कटले. यस आर नो? तर 2चा भाग देऊ. 2 1 2 5 10. क्लिअर आहे? 2 6 12 2 8 16. क्लिअर आहे? ओके. तर मग हा कटला तर 568 डिवायडेड बाय 10 आले. यस आर नो? समजलं आहे? हे समजलं का प्रिया? ओके. तर हे 1 0 आहे ना? तर पॉईंट कुठे येता येईल? यस आर नो? 56.8%. क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. लक्ष द्या. आता थोडंसं लक्ष द्या. पहिले लिहा मग नंतर सांगतो शॉर्टकट. लिहिलं का? नाही लिहि लवकर. येतच लिहायचं. हां नाही समजलं तर विचारायचं.
झालं का? भेटो कायला झालं का लिहून? लक्ष द्या, 1200 मुलं होती, 800 मुली होत्या, 40% विद्यार्थी काय झाले? पास झाले ना? आता नापास किती टक्के झाले? 60%. यस आर नो? 48% विद्यार्थी पास झाले ना मुली, तर नापास किती झाले? 52%. यस आर नो? यस. हे 60% किती येत आहे? 12 छकम 72, 720 रुपये, 720 नापास झाले मुलं. यस आर नो? हे 2 0 कटले, 8 दुने 16, 16ची 6, 8चा 1, 5 8 40, 40 ने 1, 1 हे 40, 416. यस आर नो? तर मग हे 1200 ना 800 किती होते? 2000. 2000 क्लिअर आहे. हे 700 आणि हे 400 किती झाले? 700, 1100, 1120, 1130, 1136. क्लिअर आहे. 1136 गुणिला 100. डन. हे 2 0 कटले ना? ओके. 5 दुने 10, 6 दुने 12, 8 दुने 16. क्लिअर आहे काय गोष्ट? कटले तर 568 1 असं राहिलं ना? ते तर पॉईंट येईल, म्हणजे 56.8%. समजलं का? समजलं का? प्रिया का नाव आहे? रिया का प्रिया? प्रिया ना? दिया काऊन नाही आली आज? बरं नव्हतं वाटत. ओके झालं. ओके आगे बढ़ते क्या? आगे बढ़ते क्या? लिहा. 400 ग्रॅम हे 80 किलोचे किती टक्के आहे? 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के आहे? एक किलो म्हणजे किती ग्रॅम होते? 1 किलो म्हणजे किती ग्रॅम होते? 1000 ग्रॅम. यस आर नो? 2 किलो म्हणजे 2 किलो म्हणजे ग्रॅम. क्लिअर आहे. तर 80 किलो म्हणजे का? ग्रॅम. क्लिअर आहे. यस आर नो? तर 400 ग्रॅम हे 80 किलोच्या किती टक्के आहे? च्या कोणासोबत जुळून आहे या 80 किलोसोबत? म्हणजे 80 किलो 80,000 ना ग्रॅम करू शकतो याला आपण. आणि यस आर नो? तर 400 ग्रॅम तर किती? 400 ग्रॅम असंच ना? आणि यस आर नो? असं गुणिला 100 म्हणजे 400 ग्रॅम भागीला 80,000. समजत आहे का रे? गुणिला 100. हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, हे 2 0 कटले, हे 2 0 कटले. क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. तर 4 1 4, 4 दुने 8, 4 1 4, 4 दुने 8, 1/2, 1/2, 1/2 म्हणजे किती येत आहे? ऑप्शन काय? ऑप्शनवर डिपेंड करते. 5%, 50%, 5%, 50%, 0.5%, 0.5%, 0.05%. बताओ जल्दी. हाँ
किती येते? कोणतं येते ऑप्शन? 2 50%? 50% नाही आहेत. काटलं नाही याला? काटले नाही याला? ओके, याला सॉल्व करायचं आहे ना. हे कशामध्ये आहे? हा कशामध्ये आहे? याला दशाच्या पूर्णांकामध्ये करता येते. तर कसं? तर असं ना. ओके, भाग जाते का? तर 0 द्या लागल. 0 दिल्यावर येतं पॉईंट द्या लागते, नाही द्या लागल. तर 2 पंचे 10. क्लिअर आहे का नाही आहे? यस आर नो? इथं 0 राहील. हाच येईल ना. निकिता कळलं का तुला? ओके, तर ऑप्शन क्रमांक 3 ना. सेजल, व्हॉट आर यू डुईंग? काय झालं? का विचारताय गायत्रीला? का विचारताय का गायत्री? विचारताय काहीतरी? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते क्या? लिया. नाना पाटलाच्या शेतात नाना पाटलाच्या शेतात नाना पाटलाच्या शेतात धान्याची 300 पोती आहेत. त्यापैकी 35% पोती गहू, 35% गहू व 20% ज्वारी आहे. 20% पोती ज्वारी आहे. ज्वारी आहे. 15% पोती तूर, 15% पोती तूर व उर्वरित पोती ही सोयाबीनची आहेत. तर शेतात सोयाबीनची पोती किती? तर शेतात सोयाबीनची पोती किती? सोयाबीनची पोती किती? ऑप्शन क्रमांक 60, 105, 120, 90.
हां प्रतिभा उत्तर दे आता. आला आला व्हेरी गुड. काढ. कोणाचा पाहून लिहिली का ग तू? तेच म्हणता. हां हां लक्ष द्या. विनोद आला का नाही आला? निकिता अरे किती इझी क्वेश्चन आहे हा. नव्वद व्हेरी गुड. नाही आला? लक्ष द्या. टोटल पोती किती टक्के आहे? 100% राहते. यस आर नो? यस 100% राहते. ओके. आणि टोटल पोती आहे किती टी? 300. 100% म्हणजे 300 हो. यस आर नो? यस आर नो? लक्ष द्या आता. समजलं आहे? 100% म्हणजे 300 हो. अरे हो की नाही? ओके. तर 35% कोणती आहे? गहू. 35% काय आहे? गहू. ओके डन. 20% काय आहे? ज्वारी. 20% काय आहे? ज्वारी. डन. त्याच्यानंतर कोणतं आहे? 15% काय आहे? तूर. 15% काय आहे? तूर. डन. डन. बाकीचे उरलेले काय आहे? सोयाबीनचे आहे. क्लिअर आहे? ओके. तर मला सांगा या 100%मधून हा गहू ज्वारी आणि तूर मायनस होईल. यस आर नो? तर किती उरते? 35 आणि 20 किती झाले? किती झाले? न 15 किती झाले? 70. म्हणजे 100%मधून 70% मायनस करावं लागेल. तर मग उरते किती? 30%. मग उर्वरित पोती कोणाची आहे? सोयाबीनची. 100% म्हणजे किती हो? 300 पोती. 100% म्हणजे 300 पोती. आणि यस आर नो? तर उर्वरित पोती किती टक्के आहे? 30%. 30% म्हणजे किती पोती? यस आर नो? यस. तर 30 गुणिला 300 भागीला 100. डन ना? हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. 3 3 90 आणि हे 90. समजलं? 90 पोती कोणाची आहे मग? सोयाबीनची. 90 पोती कोणाची आहे मग? सोयाबीनची. समजलं का नाही समजलं? याले 31 करायला पाहिजे. ठीक आहे ना? 35 40 50 70 30 30 100 3 90 असं. सर आले आहे का बरोबर? आले आहे? ओके. आपण क्लास घेऊ का 2 वाजताचा? हां मुलींनो सांगा पहिला. मुलांचा काय येतं ना? प्रतिभा, निकिता, प्रिया, चालत आली आहे? अरे बापरे. सव नाही घेऊन का क्लास? का सुट्टी? तुझा हे आहे टायपिंग. ठीक आहे घेऊन का? ओके.